ओम काळेश्वरी. नमस्कार मित्रांनो, आज आपला काळूबाई अंबाबाई येडाई देवीच्या जन्माचा कार्यक्रम आहे. तर आज आपण त्या ठिकाणी गंगाळ भरणार आहे आणि बऱ्याच जणांचं असं म्हणणं आहे की पप्पांना येडायचं वारं नाही तर मला येडायचं पण वार आहे. कोल्हापूरच्या महालक्ष्मीचं, खंडोबाचं, अजून तुळजापूरची आई काळूबाई, मळाई, यल्लामा देवी, दावजी पाटलाचं, खारोड्याच्या मसोबाचं वार आहे. पण कार्यक्रमामध्ये माझी जर वारी एक तास चालली तर बाकीच्यांची वारी कधी खेळणार आहे. त्याच्यामुळं प्रत्येक कार्यक्रमात फक्त काळूबाईचं, तुळजापूरचं आणि मळाईचं, खारोड्याच्या मसोबाचं ही चारच वारी खेळत असतात. तर आता या ठिकाणी गंगाळ भरायला काय काय लागते ते सांगतो. पहिला आपल्याला या ठिकाणी चौक भरायचा आहे. त्यानंतर आपल्याला हळद कुंकू लागणार आहे. त्यानंतर आपल्याला भाकरी, त्याच्यानंतर पुरणाच्या पोळ्या, साध्या पोळ्या, गुळाची पोळी, तेलच्या, त्यानंतर आपल्याला गुळाच्या करंज्या, पुरणाच्या करंज्या, सांडगे, भजी आणि ह्या वड्या, त्यानंतर भात आणि आमटी आणि या 5 प्रकारची खीर केलेली आहे. केळी, मध, साखर, तूप, केळी आणि लिंबू, तर हे कुरडई आणि पापडी आणि तांब्यामध्ये पण खीर आहे. हे 5 प्रकारची खीर. हे असं आपल्याला त्या ठिकाणी गंगाळ भरायला लागणारं साहित्य आहे. बरेच जण वेगवेगळ्या पद्धतीने गंगाळे भरतात, पण जे येडाईमध्ये मंदिरामध्ये ज्या पद्धतीने गंगाळ भरल्या जातं ही पद्धत तुम्हाला सांगत आहे. कारण येडाईमध्ये मंदिरात ज्या पद्धतीने गंगाळ भरल्या जातं ती तुम्हाला पद्धत सांगत आहे. ही पद्धत सर्वात महत्वाची आहे आणि बरेच जण मोठी व्हिडिओ किंवा वेगळं काहीतरी मी करतोय दाखवण्यासाठी गंगाळ्यामध्ये बरंचसं काय दिवाळीचं करंज्या, कापण्या, अनारशी, आमकं तमकं करून भरतात. तर त्याची काय आवश्यकता नाहीये. एवढ्याच वस्तूंची खरं गरज आहे. तर तुम्ही जास्त भरलं तरी चालते, पण मेन म्हणजे हे आहे. तर त्यासाठी आपण मेन वस्तू ज्या लागणार आहेत त्या घेतलेल्या आहेत. तर गंगाळ भरायला जे लागते त्या ठिकाणी आहे. आता सर्वप्रथम आपण चौक करून घेतलेले आहे आणि आता गाणी म्हणत गंगाळ भरायचं आहे. मुख्याने गंगाळ भरायचं नाही, येडायचं गाणं. हळदी कुंकू,
आपण स्थापना करतोय त्यामुळं येड्याचं गंगाळ हे भरावं लागतं, पान काढावं लागतं। गंगाळ भरताना सर्वप्रथम गंगाळ भरून घ्यायचंय, नंतर पान काढायचं आहे, कारण आपण जेवण झाल्यानंतर पान खातो। आई साहेबांना पहिला गंगाळ भरलंय, नैवेद्य दिलाय आणि त्यानंतर पान काढायचं आहे। तर आता हे गंगाळ भरलं की हे ज्या व्यक्तीच्या अंगात येड्याचं वारं येतं त्या व्यक्तीच्या डोक्यावरती 5 वाऱ्यावाल्यांनी ते गंगाळ डोक्यावर द्यायचे, स्वतःभोवती प्रदक्षिणा घालायचे आणि नंतर मग आरती होणार आहे। तोपर्यंत आपण पान पण काढून घेऊयात। ओम काळेश्वरी काळेश्वरी। नमस्कार मित्रांनो, आज आपला वडगाव शहरीमध्ये कार्यक्रम आहे। त्या ठिकाणी आपल्याला आता येड्याचं गंगाळ भरलंय, आता आपल्याला पान काढायचं आहे। तर पान काढायचं म्हणजे त्या कशा पद्धतीने आपण आई साहेबांचा इडा करायचा आहे ते तुम्ही युट्यूबच्या माध्यमातून पहा। आणि त्यासाठी आपल्याला सर्वप्रथम चौक भरवायचा आहे। चौक भरल्यावरती 2 पानं सुपारी हळकून ठेवायचे आहे। आणि पान काढायसाठी तर एक आपल्याला खलबत्ता हा घ्यायचा आहे आणि हा खलबत्ता घेऊन बरोबर मध्यभागी ठेवायचा आहे। तर आता कसं शहर वस्तीमध्ये मोठे खलबत्त्या नसतात, हे छोटा खलबत्ता आहे। खेडेगावामध्ये खूप मोठे खलबत्ते असतात, तर शक्यतो मोठा खलबत्ता घेऊन त्याच्यात पान काढायचंय, म्हणजे ते व्यवस्थितरित्या आणि लवकर काढलं जातं। तर या ठिकाणी खलबत्ता ठेवलाय, त्यानंतर पान काढायसाठी आता आम्ही या ठिकाणी 100 पानं घेतल्यात। त्यानंतर सुपारी, काठ, पानांना थोडासा चुना लावून घेतलाय, लवंग, बदाम, हळकून, परत मध घेतलंय, गुलकंद घेतले, विलायची घेतली आणि आता या ठिकाणी आम्ही पान काढायला सुरुवात करणार आहे। आणि ज्या व्यक्तीचं वारं येतंय तर ती व्यक्ती आणि त्यांच्या घरातली व्यक्ती यांना बसून पान काढायचं आहे, कारण बऱ्याच ठिकाणी घरातली व्यक्ती बाजूला ठेवून जे गुरुवारे म्हणणारे आहेत तेच पान काढतात, पण तसं करायचं नाहीये, कारण घरातल्या व्यक्तीच्या हाताने हे सर्व विधी करून घ्यायचा आहे। फक्त आपण त्यांना मार्गदर्शन करायचंय, आपण त्यांना गायडन्स करायचंय की तुम्ही अशा पद्धतीने करा, कारण की त्यांना या गोष्टी माहिती नसतात। म्हणून आपण फक्त बाजूला बसून आपल्या शिष्याला म्हणा किंवा ज्यांच्या घरी आपण जाणार आहे पान काढण्यासाठी त्यांना आपण सर्व मार्गदर्शन करायचं आहे। तर आता ताई हळदी कुंकू लावून घ्या। आतमध्ये पण हळदी कुंकू कापूर याच्यावरती वाहिलं चला आता आपण हळदी कुंकू लावून घेतलेला आहे, त्यानंतर आपण कापूर पण लावून घ्यायचा आहे। साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला पान कसं काढायचे ते सांगत आहे। त्यानंतर पानामध्ये पहिला पानाचा विडा असतो, तर ह्याला आमच्या पुण्यामध्ये उखळ म्हणतात, तर तुमच्या गावाला काय म्हणतात नक्की मला कमेंट मध्ये सांगा। तिकडच राहू द्या, तिकडच ठेवा, ह्याच्यामध्ये ठेवा, हात लावा। दिवी दाखव। तर आता आपण पान काढायला सुरुवात करायची। सगळी पानं एकत्र टाकायची नाहीये, थोडी थोडी पानं टाकायच्यात, कारण सगळी एकत्र पानं टाकायची नाहीत। हा येडसरीचा उधर हा बारीक करायचं पूर्ण। हो म्हणा येडायचं गाणं।
तर आता आपण त्याच्यामध्ये हात घालायचा नाहीये, कारण हा आता कांडलेला विडा आपल्याला आई साहेबांना नैवेद्य दाखवायचा आहे. आणि हा सगळा कांडलेला विडा आपल्याला एका ताटामध्ये आई साहेबांना नैवेद्य दाखवायचा आहे. तर हा नैवेद्य आता आई साहेबांच्या चरणी हा मध पण डोकं सरळ कर बाळा, डोकं सरळ कर, डोकं सरळ कर, हात लाव. येडसरीचा उदा उदा म्हणून स्वतः बोलते प्रदर्शना घाल. येडसरीचा पाच प्रदर्शन. येडसरीचा उदा, येडसरीचा उदा, येडसरीचा उदा, येडसरीचा उदा. आई साहेब बोळ्या भक्ती भावनेने घरातल्या सगळ्या बाळबापांनी त्यांच्या यथाशक्तीनुसार आणि बोळ्या भक्तीने सर्व आता गंगाळा भरले, पान काढलाय, हे तू मान्य करून घे. भोळी भक्ती भोळा भाव तुझ्यापर्यंत आई साहेब तू मान्य करून घे. काय चुकलं वाकला असेल तू साऱ्या जगाची आई आहे, आई सगळं पदरात घेते. तसं जरी काय चुकून राहिलं असेल तर आई साहेब तुझ्या पदरात घे. केलेली ही भक्ती आणि सेवा बाळगोपांची ही मान्य करून घे. आणि बाळगोपांच्या घरामध्ये आनंदाने विराजमान हो. त्यांच्या मागचा काय बाहेरचा येडा असेल सगळा येडा निघून जाऊ दे. घरात सुख शांती समाधान समृद्धी निरोगी आरोग्य लाभू दे. त्यांच्या मनात चितलेली सगळी कामं पूर्ण होऊ दे. त्यांच्या कष्टाचं घामाचं चीज होऊ दे. येडासरीचा उधार. आता ते गंगा तिथे ठेवायचे आणि आरती घ्यायची. इथंच ठेवायचं खाली ठेव नाही तिथं समोर असं ठेवलं कसं हाराचं इकडं. हा आपण देवी दाखवून चोख मोडायचं. अमोल ए अमोल, पान काढल्यानंतर आणि गंगाळ भरल्यानंतर आरती घ्यायची. आरतीला घरातली सर्व मंडळींनी हात लावायचा. सर्वजण या, घरातली सर्व या. विराज येडासरीचा उधार.